मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. शिखरावरून उतरणे मोठे आव्हान. भाग 2. हिमालयातील दृश्य अंतरं नेहमी फसवी असतात. समोर एखादं ठिकाण दिसतं, पण त्याला जाण्यासाठी मात्र दुरून वळून जावं लागतं आणि अपेक्षेपेक्षा खूपच वेळ लागतो. आणि ती जागा 8,000 मीटर्सपेक्षा जास्त उंच असेल तर मग विचारूच नका. समोर कॅम्प 4 दिसत असताना मार्कला मात्र खूप वेळ झगडावं लागणार होतं. कारण एका उडीमध्ये कॅम्प 4वर पोहोचू इतक्या जवळ वाटणारी ती जागा मार्कसाठी मात्र तब्बल अर्धा पाऊण तास खाणारी होती. तो लंगडत होता. तीव्र वेदना आणखीनच तीव्र झाल्या होत्या. मधली लांबलचक घळ पार करताना त्याची दमछाक झाली होती. शेवटचं 30 मीटर्सचं अंतर त्याला खाली बसून खुरडत सरपटत जावं लागलं होतं. पुढील भविष्यकाळ त्याला दिसू लागला होता. तो निश्चितच वेदनामय असणार होता हे नक्की. तो कॅम्प 4वर पोहोचला हीच एकमेव दिलासा देणारी बाब होती. कॅम्प 4वरील तंबूमध्ये तो थांबला. काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर त्याने रसेलला रेडिओ दूरध्वनीवरून विनंती केली आणि त्याचं दुःख सांगितलं. त्या दिवशीचा मुक्काम कॅम्प 4वरच करण्याची परवानगी मागितली, पण रसेलने नकार दिला. अगदी स्पष्ट शब्दात. ताबडतोब कॅम्प 3वर उतरण्याचा सल्ला दिला. मार्कच्या जीवावर आलं होतं. कॅम्प 3वर जाण्यासाठी तो तंबू सोडताना. पण करतो काय? रात्रीच्या बेभरवशाच्या हवामानाला तोंड देण्यापेक्षा आणखी 400 ते 500 मीटर्स खाली उतरणं आणि 8,000 मीटर्सच्या डेथ झोनमधून सुरक्षित निसटणं अगदी महत्त्वाचं होतं. रसेल अनुभवी कप्तान होता, कसलेला गिर्यारोहक होता. सर्वांच्याच यशाला गालबोट लावून चालणार नव्हतं. अनेकांना हिमदंशाचा तडाखा बसला होता, परंतु जीवावर बेतण्यापेक्षा हातापायांच्या बोटांवरच निभावलं होतं. मार्कने निमूटपणे पीक फ्युएलची आणखी एक बाटली काढली. टोपण काढून घटाघटा घशाखाली रिकामी केली. घसा बऱ्यापैकी ओला झाल्याची खात्री केली आणि दूरध्वनीचा क्रमांक फिरवला. तो थेट न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चजवळील उत्तर कॅन्टरबरी प्रांतातील हॅमर स्प्रिंग या गावामध्ये. वेळ होती दुपारी 12 वाजताची, स्थानिक एव्हरेस्टची. परंतु त्याच वेळी तिकडे न्यूझीलंडमध्ये वाजले होते सायंकाळचे 7. मार्कची पत्नी ॲनी दूरध्वनीवर होती. काळजीत होती. अपेक्षेपेक्षा खूपच उशिरा संपर्क झाला होता. ॲनी, मी जिंकलो. कॅम्प 4वर परत आलोय. बस, इतकंच मार्कला बोलता आलं. घसा बसल्याचं त्यानं दाखवलं, पण खरं तर डोळ्यात पाणी आलं होतं आणि पुढे बोलता येणंच अशक्य होतं. दोघांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होतं. ॲनीला त्याच्या शिखर जिंकण्यापेक्षा तो सुरक्षित ठिकाणी पोहोचल्याचा जास्त आनंद झाला होता. मार्क कॅम्प 3वर जाण्यासाठी उठला, मात्र पायाचे खुंट त्याला इतके त्रास देत होते की त्याला पुढं चालणंच अशक्य होतं. वेन अलेक्झांडर त्याच्या त्या कृत्रिम पायांचा तंत्रज्ञ पायांसाठी काहीही करू शकत नव्हता. कारण सगळेच प्रयत्न करून झाले होते. खांद्याभोवती दोरी गुंडाळून हळूहळू खाली घसरणं एवढंच मार्कच्या हातात होतं. परंतु एक मात्र चांगली गोष्ट वेनला सुचली, ती म्हणजे मार्कच्या कृत्रिम प्राणवायूचा वेग वाढवायचा. त्याने मार्कच्या प्राणवायूचा मुखवटा घट्ट बसवला, वेग दुप्पट केला. कारण जास्त प्राणवायू जास्त ऊर्जा. ऊर्जा जादाची कशासाठी? तर वेदना सहन करण्याची ताकद यावी म्हणून. ॲनीबरोबर झालेल्या त्या एका वाक्याच्या दूरध्वनीची कमाल होती. तीच ऊर्जा मार्कला उर्वरित प्रवासाच्या वेदना सहन करण्यासाठी पुरेशी होती. दुर्दैवाने वेनने दुरुस्त केलेल्या प्राणवायूचा मुखवटा चेहऱ्यावर पक्का बसत नव्हता. त्याची चिकटपट्टीच निघाली होती. मार्कच्या हातात वेदना सहन करत खाली उतरणं एवढंच उरलं होतं. प्रत्येक 5 पावलांमागे मार्क थांबत होता. थोडा वेळ दम काढत होता. कॅम्प 3 दृष्टिक्षेपात येईपर्यंत दुपार टळून गेली होती. मार्कचं प्रत्येक पाऊल त्या खुंटांवर दबाव आणत होतं. त्यामुळे एक पाऊल उचलायचं,
5-10 सेकंद उचललेल्या पावलाला हवेतच अधांतरी धरायचं. म्हणजे त्याच्यावरील दाब थोडासा कमी होतो आणि तेवढंच त्या पायाला बरं वाटतं. हा चालण्याचा प्रकार निव्वळ परिस्थितीमुळे मार्कला अंगवळणी करावा लागला. त्याला तो गमतीने सी गल चालणं असं म्हणायचा. कॅम्प 3 वरचा त्याचा तंबू केवळ 20 मीटर्स अंतरावर होता. पण तो शेवटचा उतार उतरणं मार्कच्या अक्षरशः जीवावर आलं होतं. एक एक क्षण युगासारखा भासत होता. कधी एकदा ते पाय काढून फेकून देतो असं मार्कला वाटत होतं. ती 20 मीटर्स घसरण्यासाठी त्याला तब्बल 2 तास लागले. पायांचे खुंट अजून सुजलेच होते. त्या कृत्रिम सांध्यांमध्ये बसत नव्हते. सूज इतकी होती की मार्कला सहन करण्यापलीकडे वेदना गेल्या होत्या. त्याच वेळी त्याची जबरदस्त इच्छाशक्ती, जगण्याची तीव्र आशा आणि मनावर दगड ठेवून वेदना सहन करण्याची शक्ती कामाला आली. दुपारी 4-4:30 वाजता तो कॅम्प 3 वर पोहोचला. आयुष्यात त्याच्या कानांनी प्रथमच एक हवा हवासा वाटणारा जगातील सर्वात मधुर आवाज ऐकला. त्याच्या तंबूतून स्टोवचा आणि त्याच्यावरील भांड्यातून चहाच्या उकळण्याचा आवाज मार्कच्या कानावर पडत होता. चहाला अमृततुल्य पेय का म्हणतात ते 100% मार्कला पटलं होतं. तंबूमध्ये तो पोहोचला. त्याचं स्वागतच दोर्जीने हातात गरम चहाचा पेला देऊन केलं. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. सूर्य नेपाळ भारताच्या भूभागाकडे अदृश्य होत होता. थंडी वाढली होती. बाहेरील हवेमध्ये वाऱ्यामुळे हिमकणांचा मारा जोरात होत होता आणि मार्क सुरक्षितपणे त्याच्या तंबूमध्ये फेसाळणाऱ्या चहाचे घोट रिचवत विश्रांती घेत होता. 15 मे 2006 हा दिवस मार्कच्याच नव्हे, गिर्यारोहणाच्या क्षेत्रातच नव्हे, अपंगांच्या विश्वात नव्हे, तर जबरदस्त दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बाबतीत एकूणच मानवी इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाणार होता. समोरची ती मातृदेवता खऱ्या अर्थाने पुनीत झाली होती. तिच्या अंगावर हे तिचं लाडकं अपंग बाळ पहिल्यांदाच आलं होतं आणि रांगत रांगत सुरक्षित खाली उतरलं होतं. मार्कने सावकाश आपले हातमोजे काढले. त्याचे हात बघून दोर्जीला मोठा धक्का बसला. मार्कचे हात आत खूप गारठले होते. त्याच्या उजव्या हाताची 3 आणि डाव्या हाताची 2 बोटं काळी पडायला सुरुवात झाली होती. त्या कमी प्राणवायूच्या अतिथंड हवामानाने मार्कला पुन्हा एकदा जोरदार दणका दिला होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये ती बोटं शेवटच्या पेरांपासून कापावी लागणार होती. हात एकमेकांवर चोळणं आणि शक्यतो कोणताही जंतू संसर्ग होऊ न देणं इतकंच त्यावेळी तरी मार्कच्या हातात होतं. परंतु मार्क नुसताच हातावर हात चोळत बसला नाही. मार्कने जंतुनाशक औषधांचा लेप त्या बोटांना लावला. त्यावरून ब्रँडेडच्या पट्ट्या लावल्या आणि मग त्याच बोटांनी आणखी एक नकोसं वाटणारं परंतु अत्यंत गरजेचं काम त्याने केलं. दोन्ही पायांना त्याने काढून बाजूला ठेवलं. आतील खुंटांवरील गुंडाळलेलं डर्मासिलचं कापड सावकाश काढायला सुरुवात केली. केळीच्या सालीसारखे ते खुंटांच्या कातडीला चिकटलेले होते. नेहमी ते खुंट एखाद्या शंकूसारखे निमुळते असतात, पण त्यावेळी मात्र ते गोल फुगलेले दिसत होते. डर्मासिल संपूर्ण काढल्यावर मात्र बेशुद्ध पडायची पाळी आता मार्कची होती. आदल्या दिवशी रात्री 9:30ला उठलेला मार्क दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4 वाजेपर्यंत अथक चालत होता. कृत्रिम पायांच्या सॉकेटमधील त्या खुंटांचे सतत 20 तास घर्षण चालू होते. ते टाळता येणारं नव्हतं. डर्मासिलच्या पक्क्या मगरमिठीमध्ये त्या घर्षणाने निर्माण झालेली उष्णता आत थोडीच स्वस्त बसणार होती. जे व्हायचं तेच झालं होतं. दोन्ही खुंटांची कातडी खालून काळी पडली होती. त्यावर भाजल्यासारखे फोड आले होते. भाजून शिजवलेल्या मांसासारखं त्या खुंटाचं झालं होतं. तो नक्कीच हिमदंशाचा परिणाम नव्हता. आजूबाजूची कातडी निळी जांभळी होती. आणखी केवढं मोठं दुर्दैव मार्कसमोर वाढून ठेवलं होतं कोण जाणे.
त्या मातृदेवताला तिच्या बाळाच्या दुर्दैवाचे दशावतार बघणंच बाकी होतं. आता मात्र मार्कला काय करावं ते सुचत नव्हतं. त्याने उडीला बोलावलं. त्याला ते दोन्ही खुंट दाखवले. तोही चक्रावला, गोंधळला. रसेलशी दूरध्वनीवरून बोलायचं तर तेही शक्य नव्हतं, कारण 20-25 जणांना शिखरावरून खाली उतरल्यावर हिमदंशाने हातापायांना दुखापत झाली होती, त्यातच तो व्यस्त होता. आणखी वेगळे काय तो उपाय सांगणार होता? आणि मुख्य म्हणजे अशा किंवा त्याहीपेक्षा वाईट परिस्थितीचा सामना करण्यामध्ये मार्कपेक्षा दुसरी कोणती व्यक्ती अनुभवी होती? शेवटी मार्कच पुढे सरसावला. त्याने वेदनाशामक आणि प्रतिजैविकांच्या गोळ्या घेतल्या, इंजेक्शन टोचून घेतलं, जंतुनाशक औषधं लावून पट्टी केली आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा दुसऱ्या दिवशीची योजना मनामध्ये करत तंबूमध्ये विश्रांती घेणं पसंत केलं. पण त्यातही एक मोठी घोडचूक त्याने केलीच होती. धन्यवाद.